सगळ्यांची जेवण झाली आहेत. आता आपण दोघी जणी शांत बसून जेवूया. हो माई. माई, अजून 5 भाकरी आहेत. ठीक आहे ना, तुम्ही 2 भाकऱ्या घ्या, 3 भाकऱ्या आम्ही दोघांमध्ये वाटून घेतो. अगं बाई, हे तर स्वामींबरोबर भोजन करायला एका भक्ताच्या घरी गेलेत. माझ्या लक्षातच नाही राहिलं. शिव शंकर शंभो. जेवताना आमची आठवण काढली ना. घ्या आलो आम्ही. चला वाडा जेवायला. स्वामी, तुम्ही भोजन करायला एका भक्ताकडे गेला होतात ना? हो गेलो होतो, पण काय ना इथे जेवल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही. अरे वाढणारात की नाही आता? माई, स्वामींचं जेवण झालं की मग आपण जेवू. नाही, तिघांनी एकत्र जेवायचं. चला वाडा लवकर. गयाती, आपण स्वामींना 3 भाकऱ्या वाढूया आणि आपण दोघी जणी एक एक घेऊया. हो. नाही, भाकऱ्या समान वाटायच्या तिघांमध्ये. स्वामी, नाही म्हणजे 5 भाकऱ्यांमध्ये समान वाटणी कशी करणार? सोपं आहे. 5 भाकऱ्या आहेत ना, एका भाकरीचे 3 तुकडे करायचे, म्हणजे 5 भाकऱ्यांचे 15 तुकडे. 5, 5 आणि 5. चला वाडा लवकर. हो स्वामी, करते. करा सुरुवात. हो स्वामी, करते. वा, उत्तम झालं जेवण. शिव शंकर शंभो. हे तुम्हा दोघेंना आमच्याकडून बक्षीस. अहो, बक्षीस कशाला? इतकं काही मोठं केलेलं नाहीये काम. सेवेचं फळ फक्त त्या वेळेच्या सेवेपुरतं मर्यादित नसतं. स्वामी, खरंच आम्हाला बक्षीस नको, तुमचा आशीर्वादच पुरे. पण आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे ना. हे घ्या, हे दोघीं म्हणून वाटून घ्या. निष्पाप भोळ्या दोघे. भोळ असणं हे वरदान ठरतं, पण अति भोळ असणं शाप.
शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 ओलमी झाली का सगळी तयारी? अगं आणि ते फुलांचं ताट घेऊन ये ना. घट मांडायची घटिका जवळ येते. मुहूर्त टळायच्या आत मांडायला हवा. ये ग. हो आई, सगळी तयारी झालीये. ठीक आहे फुलं. राधा, रघुनाथ अजून कसा आला नाही ग? आजी, बाबा घटासाठी माती आणायला गेलेत ना, येतीलच. अगं पण एवढा उशीर? आई, ते बघ बाबा आले. शंभर वर्ष आयुष्य तुम्हाला. तुमच्याच बद्दल बोलत होतो आता. काय हो पण एवढा उशीर कसा झाला? अगं आपल्या शेतामध्ये गावकऱ्यांची रांग लागली होती. सगळे म्हणत होते की आपल्या शेतातली मातीच सगळ्यात सुपीक आहे, घटाला हीच माती हवी. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांना त्यांना ती माती मी देऊन आलो. रघुनाथा, इतकी वर्ष तू शेत जमीन अगदी लेकरासारखी जपलीस आणि म्हणूनच जमिनीचा पोत अजूनही तसाच आहे बघ. अहो, हा बरं झालं तुम्ही माती घेऊन लवकर आलात. बरं, घट मांडायची सगळी तयारी झालीये. स्थापना करून घेऊया आता. थांब, करूया करूया. अगं आपल्या शेतामध्ये गुलाबाचं झाड होतं, त्याला हे सुंदर फुल आलं. म्हटलं तुझ्या केसात माळूया. बाबा, हे घ्या पाणी. घे. लेक लग्नाला आली आहे आणि तुम्ही दोघं अजूनही नवविवाहित जोडप्यासारखे वागताय. अहो, नाही ते मी हे. अगं काय करू, आमचं नातं रोज आम्हाला नवंच वाटतं. आजी, बाबा नेहमीच म्हणतात लग्न कधीही जुना होऊन द्यायचं नाही, त्यातलं नवंपण वेट रोज ठेवायचं असतं. आई, प्रेमातला नवेपणा संपला ना की संसार अगदी कोरडा होतो. म्हणून रोज नव्या ओल्यावानं जगायचं. बरं, आधी घटस्थापना करून घेऊया आणि मग पूजा करूया. हो हो, चला. हो.
देवी आईचा उदो उदो. आई 100 वर्ष झाली या मुखवट्यातून या घरात तुझा वास आहे. पिढ्यानपिढ्या आम्हाला सेवेचा आणि तुझ्या पूजेचा मान दिलास. आई आशीर्वाद दे, आमच्या हातून तुझी अशीच निरंतर सेवा होत राहो. तुझ्या कृपेनी आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला सगळं काही मिळालंय. देवी आई, हे सुख असंच नांदू दे कायम. या सुखाला कुणाची नजर लागू देऊ नको. आई काय झालं? काही नाही रे बाळा, आपल्या घरात भरपूर सुख समृद्धी आहे, पण कधी कधी वाटतं आपलीच नजर नको लागायला आपल्या सुखाला. अगं आई, तसं काही होणार नाही. देवीचा आशीर्वाद आपल्यावर आहेच आणि स्वामींची कृपाही आपल्यावर आहे. त्यामुळे आपल्या घराला कोणाचीही नजर लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथपासून त्या उंबऱ्यापर्यंत अंतर मी लवकरच कापणार. मी हे पाऊल उचलणारच. मला जे हवंय ते मिळवणारच. सहज मिळालं तर ठीक, आणि सहज नाही मिळालं तर ओरबाडून घेईन.